बघा आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, कन्वर्ट लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता काय करायचं, लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. आता 1 बाय 1 आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट लॉग ऑफ 2√3 ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 12 इक्वल्स टू 2. ठीक आहे. म्हणजे काय आहे की लॉग ऑफ 12 ॲट बेस 2√3 इक्वल्स टू 2a. तर मग बघा आता हा कोणता फॉर्म दिलेला आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म दिला आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, ए रेस टू n इक्वल्स टू m. याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय येतं, n येतं. ठीक आहे. मग बघा आता इथं लॉगॅरिथमिक फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत कम्पेअर करा. बघा याला याच्यासोबत कम्पेअर करायचं. तर मग बेसला काय दिलेलं इथं 2√3 दिलेलं आहे, यमला काय दिलं आहे 2 दिलं आहे, आणि पॉवरला काय दिलेलं आहे, सॉरी यमच्या जागेवरती 12 दिलं आहे. ठीक आहे. पॉवरला काय दिलं आहे n इक्वल्स टू 2. मग आता काय करायचं, ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायची. आपल्याला ए काय इथं 2√3 रेस टू 2 इक्वल्स टू काय येणार आहे, काय येणार आहे 12. ठीक आहे. याच्या जागेवरती येल्या नंतर न एच्या जागेवरती येल्या, एमच्या जागेवरती एम लिहा, आणि एनच्या जागेवरती एन लिहा. आपल्याला हा काय भेटला, एक्सपोनेन्शियल फॉर्म भेटला. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा इथंच सेकंड बघा काय दिलेलं आहे, लॉग ऑफ 1/3 बेस 81 इज इक्वल्स टू काय आहे 1/4. ठीक आहे. मग बघा आता इथं ए रेस टू n इक्वल्स टू m. हा काय आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय येतं, बघा इक्वल्स टू काय आहे n. ठीक आहे. मग आता लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत कम्पेअर करा. मग याला जर याच्यासोबत कम्पेअर केलं तर ए इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, बघा याच्या जागेवरती इथं 81 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यम इक्वल्स टू काय आहे 1/3 आहे, आणि n इक्वल्स टू काय आहे 1/4 आहे. मग आता हे ज्या व्हॅल्यू आहे ह्याच्यामध्ये पुट करा. मग पुट केल्यानंतर काय भेटेल आपल्याला, काय भेटेल बघा याच्या जागेवरती येल्या 81 रेस टू पॉवर किती इथं 1/4. ठीक आहे. इक्वल्स टू यम किती इथं 1/3. ठीक आहे. मग हे काय आलं आपलं एक्सपोनेन्शियल फॉर्म आला. कोणता फॉर्म आला, एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला थर्ड लॉग ऑफ. आता बघा इथं बेसला आहे ना 3 आहे, ॲक्च्युली 5 नाही. ठीक आहे. इथं बेसला ना 3 आहे, 3. ठीक आहे. इथं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तुमच्या त्या PDF मध्ये करेक्शन करेल बघा तुम्ही. ही काय ना मी आधी इम्पोर्ट केलं होतं याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याच्यात इथं 4 आहे. ठीक आहे. 5 होतं. आता आपल्याकडं मी चेंज केलं आहे. ठीक आहे. आता इथं काय आहे की लॉग ऑफ 81 ॲट बेस 3 इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला 4 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याकडे काय आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहात ए रेस टू n इक्वल्स टू काय m. याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येईल, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय n. ठीक आहे. मग आता याला याच्यासोबत कम्पेअर करा. आपण जर कम्पॅरिझन केलं तर याच्या जागेवरती काय दिलं इथं a इक्वल्स टू 3 दिलेलं आहे. त्याच्यानंतर m इक्वल्स टू काय दिलेलं आहे 81. नंतर n इक्वल्स टू पॉवर किती दिलेली आहे
4 दिलेली, ठीक आहे. मग याचा लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा येईल, मग या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. एच्या जागेवरती येईल म्हणजे 3 पॉवरल्या 4 आणि यम काय दिलेलं आहे 81 आणि तुम्ही जर 3/4 केलं तर 81 येतं, ठीक आहे. आणि ते जे मी इथं 5 दिलेलं होतं ते का बरं चेंज केलं आता तुम्हाला कळलं असेल का, कारण की 3/4 जर केलं तरच 81 येतं, अदरवाईज काय येतं मग 5/4 केला असतं 81 आलं असतं का, नाही, तिथं ती मिस्टेक झालेली होती, ठीक आहे. जरा जास्तच वरती गेला, ठीक आहे. आता लास्टवाला बघा, ते ज्यांना तिन्ही पण नाही समजले त्यांना हे लास्ट समजलं, ठीक आहे. त्यांनी परत एकदा लक्ष द्या. बघा लास्ट दिलेलं आहे लॉग ऑफ बेस दिलेला आहे 5 6 2 5 इक्वल्स टू काय दिलेलं आहे 4. मग हा दिलेला आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. आता आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे की a⁻n इक्वल्स टू यम आणि याचा लॉगॅरिथमिक फॉर्म येतो लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय येतं n येतं, ठीक आहे. मग आता बघा याच्यामध्ये एच्या जागेवरती काय दिलेलं आहे कम्पेअर करा, याला याच्यासोबत कम्पेअर करा. मग ए इक्वल्स टू काय आहे आपल्याकडं 5, यम इक्वल्स टू काय आहे 6 2 5, ठीक आहे. आणि n इक्वल्स टू काय दिलेलं आहे 4 दिलेलं आहे, ठीक आहे. n इक्वल्स टू किती दिलेलं आहे 4 दिलं आहे, ठीक आहे. दिसतंय ना 4 सगळ्यांना. मग आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये या व्हॅल्यू पुट करा. मग याच्या जागेवरती येल्या, मग बघा याच्या जागेवरती जर आपण ए लिहिला तर इथं किती दिलेलं आहे ए इक्वल्स टू 5 दिलेलं आहे, ठीक आहे. आणि n इक्वल्स टू 4 आणि यम इक्वल्स टू काय दिलेलं आहे 6 2 5, ठीक आहे. मग बघा चारही पण प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह केले, ठीक आहे.